कडक पीस हा, काय पण म्हण. पूर्ण खाली गेलो श्या. तिकडे यायला लागेल, तिकडे यायला लागेल, तिकडे यायला लागेल. नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, संध्याकाळी आपण जस्ट फिशिंगला आलेलो, काहीच खाडीत लागत नव्हतं म्हणून आलेलो. व्हिडिओ वगैरे काही शूट करण्याचा प्लॅन नव्हता मुळात. तर आलो तर एक कॅच झालेला मस्त, बोललो शॉर्ट बनवू त्यापेक्षा, म्हणून उभा शॉट घ्यायला सांगितला. श्रवण आहे आपल्यासोबत. श्रवणला मी बऱ्याच वेळा फिशिंगला आणला पण काय मासा लागत नव्हता. आणि आज पण आपण दुसऱ्या स्पॉटला गेलो, इकडे गेलो, तिकडे काय लागलं नव्हतं म्हणून इकडे बोललो चेक करूया स्पॉट. बऱ्याच वेळ कास्टिंग केली आणि एक हुक झाला मोठा पीस सुसाटमध्ये. तर आधी शॉट बघा. कडक पीस हा, काय पण म्हण. पूर्ण खाली गेलो श्या. तिकडे यायला लागेल, तिकडे यायला लागेल, तिकडे यायला लागेल. लय खाली गेलो तो. बिग साईज असं हा, काय रन बघ कसलो मारताय. हवं हवं इथं आला. ब्रॅकचा आवाज बघ. ऐकतच नाही तर. कानय कानय मोठी साईज आहे, कानय आहे मित्रांनो, कानय आहे. बिग साईज, बिग साईज म्हणून आवरत नाही आहे. नाही म्हटलाच ना 3-3.5 किलोचा पीस आहे, त्याच्यामुळे दमत नाही. रन कसली मारते माहितीये, खतरनाक. कडक गेम झालाय, फक्त आता लँड व्हायला पाहिजे बस. दमत नाही, खूप रन मारते. कडक पीस आहे. दिसलीच बघा ना, मग काढूची जाते का बाहेर. काढणार रे, फक्त मोठं पीस आहे. 3-3.5 किलो बघ कसलो पीस आहे, बघितलं? होय. कडक कडक पीस आहे. दमलो तो, ते फक्त सुकूच नको. काय धरूक पण काय आणलं नाही ना. दमला तो आता, बहुतेक रन मारला ना त्याने. नाही आता पडेल तो उलटा. दाखव ना जवळ आणून मासा. मोठा पीस आहे, कडक आहे, मोठा पीस आहे. येस, 5 किलोचा तरी पीस आहे. हमखास 4.5-5 किलोचा पीस आहे. बूम. कडक. तर कॅमेरा मागे श्रवण आहे आणि श्रवणला बरेच दिवस मी फिशिंगला आणतोय पण काय लागत नव्हतं. आम्ही एक स्पॉट चेक केला, खाली जाऊन अजिबात काय स्ट्राईक नव्हती. आणि आता इथे आलो, इथे पण काय स्ट्राईक नव्हतीच. आणि व्हाईट इम्पोस्टरला बिग गेम झालाय, बिग गेम. खतरनाक पीस बघा, कसला पीस लागलाय बघा. कानही लागली आहे, खतरनाक. नाही म्हटलात ना 5 किलो क्रॉस आहे. 6 ते 7 किलोचा पीस असू शकतोय हा. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेनच किती वजन आहे. तर हा श्रवण आहे. श्रवणने पहिल्यांदाच एवढा मोठा मासा हातात घेतलाय. हे कसं वाटतंय? भारी वाटतं. कसं वाटलं? इकडे आले, कसं वाटलं मासो? भारी वाटलं. साधारण मी म्हणतोय श्रवणला की साधारण तरी तांबोशी लागायला पाहिजे, छोटी मोठी. पण खतरनाक पीस लागला, खतरनाक. तर इम्पोस्टर आहे व्हाईटवाला. 14 ग्रॅमचा जेगेड आहे त्याला, कास्ट अँड कॅचचा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सेटअप दाखवतो आता. माशाला ठेवूया खाली. तर हा आपला सेटअप आहे डायवाचा लिगालिस रॉड. कान्हाने एकदा पण उडी मारली नाही, एवढी कान्हा ह्याच्यावर जबरदस्त हँडल झाली, एवढी मोठी. एकदम लाईट वेट रॉड आहे डायवाचा लिगालिस. आपण बरेच दिवस यूज करतो, खाडीमध्ये मारायला खूप जबरदस्त आहे. तर मला वाटलं मोठा मासा जर ह्याला लागला ना तर एवढा हँडल करता येणार नाही, पण जबरदस्त रॉड आहे. FX रिअल होती आपली 4000 फक्त, आणि 0.26 लाईन होती. पण रॉड जबरदस्त आहे, मजा आली, जाम मजा आली खेळवायला. व्हाईट इम्पोस्टर ही बघा, सुटलीच नसती. म्हणजे 1-2 उड्या मारते ना तरी सुटली नसती, कारण हुक एवढा सेट खतरनाक झालेला ना. हा बघा, हाताने पण निघत नाही अक्षरशः. तोंड बघा, हो हे बघा, नाही दात नसतात ती का. चला अजून कास्टिंग मारूया, नंतर घरी जाऊया. चला मित्रांनो, फिशिंग थांबवले. बराच वेळ कास्टिंग केली पण एक स्ट्राईकच झाली, पण नादखुळा स्ट्राईक झाली, बाप स्ट्राईक झाली. तर घरी जाऊन बघूया वजन किती आहे. श्रवण खुशच झालोय पीसच बघून. तर पिशवीत टाकते का? चल पिशवी, आपली पिशवी दाखव माशा आणलेली. याच्यात मासो राहणार पण नाही. आता अर्धो टाक तोंडाकडनं, जेवढं राहतं तेवढं टाक. तर चला मित्रांनो, कल्टे मारूया. 6 वाजून गेलेत. तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती किलो होतो मासा आणि कटिंग वगैरे करूया. बरेच दिवस ना मासा पण खाल्ला नाही खरोखर. म्हणजे जवळजवळ मला वाटतं 2 महिने झाले असतील. गुंजी पकडली आपण, ती काय खाल्लीच नाही मी. बरेच दिवस झाले ताजा मासा खाऊन. आज खायला भेटेल. सध्या मार्केटला माशांचा रेट पण बेकार चालू आहे. खाडीतले मासे भेटतात चितकं किंवा काळे वगैरे 600 रुपये किलो.
आज कॉस्टलीच मासू खाऊया. चला घरी जाऊन भेटू. घे. 500-600 बोललो ना तुला. 500-600 झाली. 5 किलो 600 म्हणजे 5 किलोचा पीस. हा सगळ्यात आतापर्यंत लागलेला सगळ्यात मोठा पीस आहे. आपण 400-600चा मोठा पीस पकडलेला, आज सगळ्यात बेस्ट पीस लागला हा मोठा सगळ्यात पीस. 5 किलो 600 ग्रॅम. 625. ही मंडई पण आमची बघू कली बघा. हनी आलो, लिवी आली. हे बबन्या चाटतो काय रे. तर हा बघा, हा आपला 5 किलो 600 ग्रॅमचा पीस. आता कापूया मस्तपैकी बोनलेस. साधारण 2-1.5 किलो 3 किलो म्हणता म्हणता 5 किलोच्या वरचो पीस आलो आज. खतरनाक असं तर कापतंय आता मस्तपैकी. खवडा बघा कसली आहे, मोठी मोठी. क्या पडवी वर का वाटतं. झपाझप निघतात ना. तर हा बघा, हा बोत आहे. हे गोळाचं असतं ना, ते महाग असतं खूप. हे बघा कान आहे, कानाचा बोत केवढा आहे बघा. हा बघा बोनलेस चकचकीत मासा, ताजा ताजा. तर इकडे बघताय मासा झाला एक कटिंग आणि हा सगळा भाग बोनलेस आहे. हे काटेत, हे हड्डीवाले पीस आहेत. तर एवढे आपल्याला आणि एवढे श्रवणला पण पीस दिलेत. एवढे मासे पडले त्याचे आणि पीस बघता एकदम मस्तपैकी आहेत सगळे बोनलेस. मित्रांनो सकाळचे 6:30 झालेत आणि आपण आलोय खूप दिवसानंतर मॉर्निंग फिशिंगला. तर काल संध्याकाळी आपण आलेलो, एक मस्तपैकी जिताडा लागलेला 5.5 किलोच्या वरती होता. एक नंबर कॅच झालेला. तर बोललो चला सकाळीच ट्राय करू इकडे. पण पाणी आहे ना पूर्ण खाली गेलं आहे, म्हणजे एखादी तांबूशी वगैरे कॅच होण्याचा चान्स तर आहेच. तर लगेच सेटअप तर लावला आहे, पटकन कास्टिंग करायला सुरुवात करूया. सकाळचं वातावरण पावसाळ्यातलं खूप जबरदस्त आहे. बघूया पटकन आता कास्टिंग करूया. काय नाही काय लागेलच हमखास तांबूशी वगैरे. तर सेटअप इकडे कालचाच आहे. डायवाचं लिगालिस रॉड आहे सीबास FX 4000 रीच. चला पाणी पूर्ण खाली गेलंय आज. अमावस्या होती काल मला वाटतं, त्याच्यामुळे पाणी जास्त खाली गेले. पण पाणी क्लिअर आहे कालच्या पेक्षा. 4 दिवस तर पाऊस अजिबात पडला नव्हता. आज रात्री थोडा थोडासा पडला आहे. वातावरण पण थोडंसं आहे, ढग आहेत पावसाचे थोडेसे. पावसाने कल्टीच मारलेली डायरेक्ट. दहा 12 कास्ट केली इम्पोस्टरने, पण अजून तरी काय स्ट्राईक नाही. आपण गोप्रो तर आणलाय, चेस्ट माउंट पण आणलंय आज. आणि चेस्ट माउंटला जी पिन असते ना गोप्रो अटॅच करायची, ती कुठे राहिली काय आयडियाच नाही. ती नाही आहे माउंटला. तर आता कास्टिंग मारतो. मासा लागला तर दाखवेन तुम्हाला. सूर्य पण वरती आलाय समोर मस्तपैकी. हा बघा पाणी एकदमच खूप कमी आहे. तांबूशी तरी लागायला पाहिजे होती. लागला मासा. तांबूशी असेल, चांगली साईज आहे. पण एक हाताने तुम्हाला दाखवतो काय आहे ते. हो 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 जित्ताड आहे. कान आहे छोटीशी. ड्रॅग सेल करूया सांगू. हो सुट्टे
छोटा जिताड आहे हा. कसला जातो सुसाईड मध्ये. मोबाईलने दिसलं असतं क्लिअर तुम्हाला. हा बघा उलटा पडला, दमला. चांगला पीस आहे, लहान नाही. असं धावायला दिलात ना की तो दमतो. अरे बाबा ड्रॅग सैल आहे, टाईट करूया थोडासा. ओके डन. चांगला पीस आहे. हुक कसला झाला होता बघ, खतरनाक. हुक बाहेर चाललं डायरेक्ट. चांगला आहे, साधारण 1 किलोचा पीस आहे. तर हा बघा सकाळीच मस्त एक कॅच झाला. तर गोप्रो वगैरे माउंट नव्हता तरी एका हाताने तुम्हाला दाखवलं, एका हाताने मासा काढला थोडा थोडा ॲडजस्ट करून. मस्त. तर बघूया अजून काय लागतंय का. आजचा गेम पण थांबवलाय. तर एक छोटा जिताडा लागला मस्तपैकी 1-1.5 किलोचा. चांगली साईज आहे पण. त्याच्यानंतर बराच वेळ फिशिंग केली, बराच वेळ कास्टिंग केली, पण काही स्ट्राईक नव्हती. एकच स्ट्राईक झाली आपल्याला. तर आता पाणी थोडंसं क्लिअर झालं आहे ना खाडीचं, सो काने किंवा तांबूशी वगैरे लागण्याचा चान्स आहे. पण 2 दिवसापूर्वी पण आलेलो, 2 दिवसापूर्वी पण 2-3 स्पॉट चेक केले मी, पण काय स्ट्राईक नव्हत्या. तर असे लागले ना तर लागतात पटकन मासे कधी कधी, आणि कधी कधी 4 दिवस रिकामे पण जायला होतं. असा विषय असतो फिशिंगचा. तर चला आता मारतोय पटापट कल्टी. वरच्या स्पॉटला जरा कास्टिंग करणार आहे तरी पण. तर आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला आलो. इकडे पण पाणी मस्त आहे. इकडे बघूया काय कॅच होतो काय. थोडा वेळ इकडे कास्टिंग करूया, साधारण अर्धा तास, आणि मग कल्टी मारूया. चला तर मित्रांनो इकडे पण बराच वेळ कास्टिंग केली. 2 छोट्या स्ट्राईक होत्या फक्त. तर आता मारूया कल्टी. तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.